राम राम मंडळी. तर बघा आता आपले गणपती काल बसलेत आणि आता माझा काल ओरडून घासा पण जास्त बसलाय, त्याच्यामुळे आवाज बघा समजून घ्या. आपले इकडे बघा, इकडे आपले सगळे कार्यकर्ते कसे बघा निवांत झोपलेत. छोटा कार्यकर्ता, काय नाव तुझं? यश बाळा. हो सॉरी, नाव घेतोय आणि करतोय. बघा इकडे आपला सुजी तुझा टॅब दाखव रे जरा. सुजी टॅब दाखव यार. हो बघा मित्रांनो, टॅब बरा असू त्याचा टॅब जाऊ द्या. आपल्या इकडे गणपतीची मूर्ती बघा. अहो थांबा जरा, उंदीर लपलाय का मूर्तीच्या मागं आपल्या? थांबा जरा थांबा. आता मित्रांनो पाऊस वगैरे सगळा गेलाय ना, वातावरण कसलं आलंय बघा. आणि आपलं देऊळ बाग असलं भारी दिसतंय एक नंबर मित्रांनो. सिनेमॅटिक लुक दिसतोय बघा आभाळाचा. आणि त्यात बघा आता गणपती पण बसले, त्याच्यामुळं सगळं वातावरण एक नंबर आहे चारी बाजूला. हा यशा पाया पडेशा. ओके. आणि इकडे बघा आपले सगळे कार्यकर्ते निवांत आहेत आता सुट्टी मारण्याचे. आता थोड्याच वेळात तेजसला काय 12वी आहे. हो त्या बाब्याला सांग की. बरे तेजस जा घरनं टमाटे घेऊन या. तर बघा आता मित्रांनो इथं कांदा राहते. आता फक्त तेजसच्या कृपेने आपल्याला टमाटे आले पाहिजे. जा तेजस उठ. नाही उठ, हे उठ 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 रे उठ. ए बाळा उठ ना. सोन्या ए सोन्या उठ ना. इमलीचं पाणी नाही. तर बघा मित्रांनो आता केस त्याच्या स्टाईल मध्ये कांदा चिरतोय. तर आज आपण शिकूया बिहारी बेल. हरी दादा मला फोन करायला लावलाय का? हरी दादाला म्हणला का सूर्य ते बघा मित्रांनो येवाला आपला कांदा आता आपल्याला एक नवीन इन्फॉर्मेशन भेटली की जो कांदा असतो त्याचा कव्हर साइड असतो त्याला काय असते? ब्लॅक कलरची फंगी. काय असते? फंगी. भाऊ तुझ्या हाताला लागली का? फंगी नसते ते. तुझ्या हाताला काय लागली? फंगी नसते. फंगाय केस आहे का? पुजारी फंगाय काय असतं? फंगाय ए यार खायला हो मित्रांनो ह्याला आपलं काय कांदा, त्याच्या खाली आपलं फरसाणा, त्या खाली आपला चिरमुरा आणि आपला शेंगदाणा. आता हिवाला आपलं याला टमाटर वाटाणा बघा. काय आलं? टमाटर लाल टमाटर. आता ही काय मग लिंबूला काय का नाही? लिंबू तेवढं वाटाणे. सुजित आणि सुजितची गँग कसं आहे? नादी लागायचं नाही. वाट्या बाहेर काढे. नादी लागायचं नाही. दादागिरी. ही पिळलं आपलं लिंबू कसं आहे? आशिक बाबाने नाच. पैसा उडव पैसा. बघा मित्रांनो आमच्या गावचा पुजारी. का मला बीप टाकून मारायची बारी येणार आता. मारणारेच बीप टाकून. एवढं लागला टाकलं नसलं गावाडी ते बरोबर बसायला. ऍस्थेटिक खातोय बघ. ते काय करतोय? व्हिडिओ डिलीट. तर बघा आता मंडळीनो आमची तर मजा मस्ती होती आज, पण त्याच्याबरोबर बारक्या पोरांची पण मजा मस्ती झाली पाहिजे. त्याच्यामुळे बघा आपल्या मंडळात संध्याकाळचा खेळ आहे ती. तर आज आपल्या मंडळात संगीत खुर्च्या खेळ आहे आणि त्यासाठी बघा आपले कार्यकर्ते तेजस कदम आणि या कोपऱ्यात आर्यन कदम दोघे कट्टर भाव स्पर्धेची तयारी करत आहेत. तर बघा मंडळीनो आपल्या मंडळाचे क्रीडा सरपंच अद्वैत कदम बघा कसे लगेच रनिंगला लागलेत. हो सॉरी जरा नाव चुकलं. नाव काय? अद्वैत शेडगे. आणि दुसरे सरपंच आर्यन कदम. फोन खाली घ्या. हा तरी बघा कशी स्माइल कशी आहे कातील.
तर बघा आता थोड्याच वेळा स्पर्धा सुरू होणार आहे. अरे ते मी येऊ केलंय तू सिरियस घेऊ नका. चपरी वाटतो का? सर्व पंचांनी आपापली जागा घ्यावी आणि पहिले 9 स्पर्धक फक्त बघा आपल्या गावचे दणक्याचे सरपंच मुन्ना कदम, क्रीडा सरपंच मुन्ना कदम, त्याचं तुझं नाव काय रे? विश्वजित कदम, पुणे क्रीडा संघाचे अध्यक्ष, कबड्डीचे उत्कृष्ट प्लेयर. अरे तुझं ही करायचं होतं ना, काय म्हणतात त्याला, उद्घाटन नाही रे, नाही असू दे चालतं. रोका हे होते आपले मुन्ना महाडिक, मुन्ना कदम. तर आता बघा ह्या स्पर्धा सुरू होत आहेत आणि आपले सगळे पंच जागेवर तयार आहेत. तर बघा मंडळींनो जरा बघा स्पर्धेत जरा चिटिंग वगैरे झाल्यामुळं मेन पंच खाली आलेत. तेजस स्पर्धा सुरू कराव्यात. मला ना तुमच्यावर 143चा चोरीचा घातला भरायचा आहे, कारण तुम्ही माझं हृदय चोरलंय ना. चालोय पळा. मित्रांनो आपले आजारलेले कार्यकर्ते सुजित शेडगे दाखल झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि कोपऱ्यात का गेले त्यांचं उत्तर त्यांनी नंतर कमेंट करून. येवा आपला बाबू पैलवान. मित्रांनो बघू कोण ठरतं यांच्यातला आप्पा. अंतिम फेरी सुरू. या फेरीचा विजेता आहे श्रेयस गलांडे. तर बाळ तुझं नाव काय आहे? सारंग शिवाजी कदम. तर मित्रांनो ह्याला आपल्या कार्यकर्त्याला पेट्रोल म्हणायचं का विचारा. पेट्रोल म्हण. पेट्रोल काय? पेट्रोल ट्रोल कर घे. ट्रोल असं मला लागलं की तुला आधी काय म्हणायचा? काय दिसेल. नवीन फेऱ्याला सुरुवात आणि फेऱ्यात पडतोय मुन्ना कदमचा. नाव काय? गोल्या. श्रवण माडिक. मुन्ना कदमनं तयार केलेला मुन्ना कदमच्या तालमीतला गोल्या. कीर्ती महान, मूर्ती पण लहान. चुकलं का काहीतरी? बरं असू द्या. तर बघा मित्रांनो मुन्ना कदम फॉर्म मध्ये आलेत. बाई यो बघा शिवम बोबाटे. यो बघा बाबूराव. तर बघा अंतिम टोकाला आल्या स्पर्धा. मुन्ना कदम अतिशय टेन्शन मध्ये. बाबू नाही कोच तुम्ही. मुन्ना कदम अतिशय टेन्शन मध्ये की त्यांचा पट्ट्या विजेता होतोय की नाही. मुन्ना कदम घनिष्ठ मॅच चाललेले. फायनल
अंतिम फेरी फायनल अजून लांब आहे. अंतिम फेरी चांगली रंगली. मुन्ना कदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कोच करत असताना त्यांचा पट्ट्या उत्कृष्ट असा खेळ दाखवतोय. तर बघू नशीब कुणाची साथ देतोय. मुन्ना कदमच्या सर्व केलेल्या आरती कामाला येतात का नाही. कष्ट वाया जात नाही. तर बघू कष्ट 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 बघा कष्ट कष्ट मुन्ना कदम याचं कष्ट. मुन्ना कदम याच्या डोळ्यात अश्रू. मुन्ना कदम यांच्या डोळ्यात अश्रू. वा वा वा. अरे मला नको मिठी जा तिकडे मरायचो मी. तर बघा बाबू कदम म्हणतात की ह्याला म्हणतात खरे कष्ट. आणि तिसऱ्या फेरीची सुरुवात आणि स्पर्धकांचा उत्साह आणखीन जोरात वाढत आहे. आर्यन कदम त्यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने करतायत त्याच्यामुळे स्पर्धकांचा उत्साह देखील अजून वाढतोय. भरतगावचे पैलवान बघा. भरतगावचे पैलवान शिवम बोबाटे ट्रिपल महाराष्ट्र केसरी. तेजस कदम 5 स्टार महाराष्ट्र केसरी. UFC किंग आराध्या कदम ही बाद झालेली आहे. मित्रांनो ह्याला तर तुम्ही ओळखू शकता. आपले हरी देशमुख. हाय कर हाय. ये बातांच्या आदला बदल आर्यन कदम झोपेत. सातारहून तयार आलेले पंच अद्वैत शेडगे पिल्लू. अंतिम फेरीची सुरुवात. 2 तयार पट्ट्या लढीत. बघा नजर कशी आहे एकमेकांकडे. टक्कर मधल्या नजर मध्ये परफॉर्मन्स एक नंबर. बघा कसा आहे पळाय. सुट्टी नाही. दोघं कार्यकर्ते डोक्याने विचार करून खेळणार. गाईड केलाय आपल्या सुजित शेडगेने. स्पर्धकांमध्ये भावचाळीचं वातावरण. तर बघा तिसऱ्या फेरीचा विजेता कसा लढत देऊन निघालाय. हार्दिक अभिनंदन. तर बघा मंडळाचे कार्यकर्ते कसे तयार आहेत. नाव राहिले असेल तरी नाव सांगायचे आहे. तर बघा मित्रांनो 4थ्या फेरीची सुरुवात झाली आहे. सर्वात स्पर्धक एकमेकाच्या मागे फिरत असते. लक्ष इकडेच आहे विठ्ठलकडे. पिछाडून हा निळा पोरगा गेला पुढे. मॅटर झालाय. गेला धावत घालला आहे. मित्रांनो बघा बिन पगाराचे कार्यकर्ते असे असतात. अरे माकडा इटल इटल जागी राहा. पुढे बघा. हा महाप्रसाद म्हणजे पगार म्हणून फरसाना चिरमुर. मित्रांनो 4थ्या फेरीचा अंतिम राऊंड. बघा पोरं केवढं कष्ट करते त्या. पोरांना बक्षीस भेटाय पाहिजेलच म्हणजे भेटणारच आहे. नियोजन लावलेलं आहे. तरी जे जे गावचे कार्यकर्ते व्हिडिओ बघतायत त्यांनी लवकरात लवकर हजर राहावे. तर बघा मंडळींनो खेळ कसा अत्यंत रंगीन होत चाललाय. मित्रांनो जे मागे पळतायत ते कृष्ण सुखदारेचे छोटे भाव बघा कसे खेळतायत. टेन्शन मध्ये दाखव की सुखदारे बघा मित्रांनो इथून डोके लावतायत. इकडून डोके. बघू कोण जिंकताय. केच ओहो बाप्या पण बघा 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 आई शपथ. अरविंद भोसले यांनी आहे. कृष्णा सुखदारे सर्व कार्यकर्त्यांनी. मित्रांनो 5वी फेरीची सुरुवात. 5व्या फेरीत सुजित शेडगे यांचे छोटे भाव. सुजित शेडगे टेन्शन मध्ये. फेरी मोठे. फेरीत कार्यकर्ते पण मोठे आहेत. स्पर्धक मोठे आहेत. फेरी रंगली पाहिजे.
सुजित शेडगे यांचे बंधू अंतिम फेरी. सुजित शेडगे टेन्शन मध्ये. बघू काय होतंय, बघू कोण फास्ट पळतय. खुर्चीचा मान करी गणेश शेडगे. फेरीचा विजेता आहे गणेश शेडगे. तरी मंडळाकडून त्याच्या हार्दिक अभिनंदन. सुजितचा पट्ट्या. आता शेवटची फेरी आहे. तर बघा आता मित्रांनो फायनल फेरीचे नाव पुकारत आहेत. सुजित शेडगे आणि मित्रांनो बघा रवी कदम सगळ्यांना गाईड करत आहेत आणि ही फायनल फेरी आहे. त्याच्यामुळे शिवम बोबटे स्वतः ग्राउंडवर गेलेत. कदम मुन्ना कदम फायनल साठी सज्ज केलंय. फायनलच्या फेरीतले पट्टे. मुन्ना कदम टेन्शन मध्ये, इकडं सुजित शेडगे टेन्शन मध्ये. घरचा सास कोणाचा जिंकतोय. पहिल्या राऊंडचे विजेता श्रेयस गलांडे पहिल्या राऊंड मध्येच गायब झाले. मुन्ना कदम यांचा पट्ट्या बाद झालेला आहे. आता मुन्ना कदम यांचे मुन्ना कदम व्हिडिओत व्यस्त झाले आणि कोचिंग करायला विसरले. त्याच्यामुळे तो बाद झाल्यामुळे आता त्यांचा पट्ट्याचे आता डोळ्यात अश्रू आहेत. मुन्ना कदम अत्यंत खुश आहेत. पुन्हा बरे व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत. तर मित्रांनो चला आपल्या फेऱ्यांना चालू करूया. मुन्ना कदमला नंतर सांभाळा येईल. सुजित दुःखात अत्यंत डोळ्यात अश्रू पण जाऊ द्या, खेळ आहे. पुढच्या दोन स्पर्धक तीन सगळे आदत किंग. बघूयात कोण जिंकतंय. वा का वाक्य आहे. पुढच्या दोन आदत कुठली तुम्हाला थंडी वाजून येते का. फायनल मध्ये आता 3 स्पर्धक राहिलेत. बघू कुणाला भेटतंय मेडल. बघा स्पर्धकांकडे लक्ष सोडून मुन्ना कदम यांचं फोनवर लक्ष. तर या फेरीत आता 2 जण राहिलेत. फेऱ्यामध्ये बाद झालेला आहे. आता राहिला एक छोटा आणि एक मोठा. आता बघू कोण जिंकतंय. दुसराचा पट्टा का आदत किंग तनिष. बघू अजून वेळ आहे. गेम कुठल्याही क्षणी पलटू शकते. तर डायलॉग्स आहेतच. फायनलची लढत कोण मारतंय. कारण मीच हाय गोलीगड टॉपचा किंग. कोण ठरतंय टॉपचा किंग. तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. टाय फेस कोणाच होत्या तेही बघू. मित्रांनो गाण्यावर नकळतच असेल आपला गाव सूरज चव्हाण याचं फॅन आहे. तुम्ही पण असाल तर त्याला वोट करा आणि बिग बॉसचा विनर करा. दोन्ही स्पर्धकांच्या पोटात गोळा. कोण होतंय विजेता. मुन्ना कदम देखील टेन्शन मध्ये. नाही टेन्शन तर काय दिसेना त्यांच्या चेहऱ्यावर. ते सोडा. तिकडे करण कुंडले झोपेमध्ये आणि आपले कार्यकर्ते बघा. असू द्या कार्यकर्त्यांकडे नंतर बघू. पहिलं स्पर्धा बघू. स्पर्धकांनी रडू नये. स्पर्धा फायनलच्या आहे. फायनल राऊंड मोठाच असतो.
कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, जरा पळा जिंचाल. बघा फायनल राऊंड कुणी मारला? आराध्य भोसले. हे जा भैरवाच्या पाया पडून ये. आराध्य भोसले या संगीत खुर्ची या स्पर्धेचा मूर्ती लहान कीर्ती महान. बघा हार्दिक स्वागत. आणि इकडं मूर्ती मोठी पण कीर्तीच छोटी. आता काय बोलायचं? बघा लगेच आयफोन दाखवतात. पुन्हा आयफोन दाखवताय का? जाऊ द्या, असू द्या. स्पर्धा समाप्त झाल्यात. विजेता तुला कसं वाटतंय? विजेता खुर्च्या द्या बघतो. बेवम शोषाटे त्यांचं काय मत? बेवम शोषाटे कुठं आहे? हे आपले शिवम बोबाटे अत्यंत कष्टी आर्यन कदम. ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपले कार्यकर्ते बितारलेत. तर बघा आता सगळ्या स्पर्धा झाल्यात. सगळ्या म्हणजे पहिली स्पर्धा झाल्या आणि आपले सगळे कार्यकर्ते आता आनंदात नाचायला चालू केलंय. गणपती बाप्पा आम्हाला मंडळींना फोकस द्या. मोरया. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.